जी स्थिती ठाण्यात आहे तीच मुंबईत आहे, मात्र राज्याच्या अन्य शहरांमध्ये काय आहे आपण जाणून घेऊयात. पुण्याहून आपले प्रतिनिधी मंदार गुंजारी आहेत आपल्यासोबत, तर नाशिकहून आपले प्रतिनिधी सागर वैद्य आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मंदार, आज पुण्यामध्ये फार वाईट स्थिती होती, दूध मिळत नव्हतं. आज तुला तरी बाहेर दुधाचा चहा मिळाला का, बिन दुधाचा? मला दुधाचा चहा मिळाला, परंतु उद्या जो या संपाचा तिसरा दिवस असणार आहे, या तिसऱ्या दिवशी या संपाचे परिणाम आणि त्यावरती शहरवासियांच्या प्रतिक्रिया अधिक तीव्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण दूध असेल किंवा भाजीपाला, पुण्यामध्ये त्याची आवक झाल्यानंतर तो छोट्या छोट्या व्यापाऱ्यांमार्फत त्यांच्याकडे विक्रीला नेला जातो. म्हणजे त्याचे आपण म्हणू की एक डिस्ट्रीब्युशन होतं. हे डिस्ट्रीब्युशन 2 दिवस पुरलेलं आहे. मात्र आज दुधाचं संकलन झालेलं नाही. त्याचबरोबर आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त 125 वाहनं भाजीपाला घेऊन पोहोचली. एरवी या दिवशी 1200 ते 1300 वाहनं पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला घेऊन पोहोचतात. मात्र आज अवघी 125 आहेत. त्यामुळे जे किरकोळ व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन भाजीपाला खरेदी करतात आणि ठिकठिकाणी त्यांच्या दुकानांमध्ये विक्रीसाठी नेतात, ते आज नेऊ शकलेले नाहीयेत. त्यामुळे साहजिकच याचा परिणाम उद्या आपल्याला पाहायला मिळेल. दुधाच्या बाबतीतही तसंच आहे. वेगवेगळे दुधाचे ब्रँड आहेत, त्यांनी त्यांच्याकडचं जे स्टॉक केलेलं, साठवलेलं जे दूध होतं ते काल आणि आज लोकांना विकलं. आज अनेक ठिकाणी 80 रुपये तर काही ठिकाणी 100 रुपयेपर्यंत दूध गेल्याचं पाहायला मिळालं. आज सकाळी मी जेव्हा कात्रज दूध डेअरीमध्ये पोहोचलो, पुण्यातली सगळ्यात मोठी डेअरी आहे सहकारी दूध डेअरी, त्या ठिकाणी लोक खूप लांबून दूध घ्यायला आल्याचं पाहायला मिळालं. अप्पर इंदिरानगर असेल किंवा साळुंके विहार असेल, एवढ्या लांबून लोकांना कात्रजला यावं लागत होतं. ते एवढ्याचसाठी की त्यांना त्यांच्या भागामध्ये दूध मिळत नव्हतं. आज तर दूध संकलन झालेलं नाहीये, कालही झालेलं नाहीये. त्यामुळे उद्या याचा परिणाम उद्याला 100% दूध कोंडी होणार. तर उद्याला पुणेकरांचा दिवस हा दुधाच्या विनाच असणार बहुधा. मिलिंद, आता तरी आपल्याला तसंच म्हणावं लागेल. कारण आज जी आपण परिस्थिती फिरून पाहिली, मी दूध संकलन झालेलं नाहीये. मोठे मोठे ब्रँड आहेत, पुण्यातला चितळे ब्रँड आहे, त्यांनी कालच जाहीर केलं होतं की आज ते दूध संकलन करणार नाहीत. जे शेतकरी त्यांच्याकडे दूध पोहोच करतील त्यांचं स्वीकारलं जाईल. मंदार, मी तुझ्याकडे येतो. सागरला विचारूयात. सागर, नाशिकमध्ये दुधाची काय परिस्थिती राहिली? आम्ही तुझा एक रिपोर्ट मगाशी पाहिला, मात्र भाज्यांची काय स्थिती राहिली? कारण नाशिकमध्येही आजूबाजूच्या ठिकाणाहून भाजी येते आणि नाशिकमधून सुद्धा अनेक ठिकाणी भाजी जाते. मिलिंद, खरं तर मुंबई, पुणे आणि गुजरातचाही काही भाग, या सर्व भागांचा पोशिंदा असलेला शेतकरी हा नाशिक आणि परिसरातला शेतकरी ओळखला जातो. कारण धुळे, नगर आणि नाशिक या तिघही जिल्ह्यातले शेतकरी हे नाशिकच्या बाजार समितीमध्ये रोज आपल्या भाज्या आणतात आणि मग त्या पुढे आडत्यांच्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून गुजरात, मुंबई आणि पुण्याकडे जात असतात. दुधाची अशीच परिस्थिती आहे. 8 लाख ते 9 लाख लिटर दूध जे आहे हे नाशिकमध्ये एकूण उत्पादित केलं जातं. त्याच्यापैकी 70% दूध जे आहे हे 50% दूध मुंबईत, 10% दूध हे गुजरातमध्ये आणि 20% दूध हे संगमनेरच्या डेऱ्यांच्या माध्यमातून पुण्याकडे जात असतं. परंतु हा इतरांचा पोशिंदा असलेला जिल्हाच आता भाजीपाला आणि दुधापासून वंचित आहे. कारण शेतकऱ्यांनी या संपामध्ये पूर्णपणे 100% अशा पद्धतीचा सहभाग नोंदवला आहे आणि याचा परिणाम म्हणून बाजार समित्या ज्या आहेत, 40 उपबाजार समित्या आणि मुख्य बाजार समित्या पूर्णपणे बंद आहे. त्याच्यामुळे भाजीपाल्याचा कुठलाही माल बाजारात येत नाही. त्याच्यामुळे भाववाढ होण्याचा किंवा तो मिळण्याचा प्रश्नच येत नाही. पण दुधाची सारखी परिस्थिती. सागर, उद्याला डब्यामध्ये तुला भाजी मिळणार आहे बटाट्याची भाजी का पिठल्यावरतीच भागवावं लागणार? आणि नाशिककरांना पण मिलिंद, खरं तर हा संप होणार आणि तो चिघळणार याची खूप चांगली कल्पना आलेली होती लोकांना. त्याच्यामुळे पहिल्या 1-2 दिवसाचा भाजीपाल्याचा आणि दुधाचा स्टॉक खरं तर माझ्यासह सर्वच नाशिककरांनी करून ठेवलेला होता. आता खरी अडचण होणार आहे ती उद्यापासून. कारण उद्या दूध मिळेल का याची कुठलीही शाश्वती नाही. मिळालं तर ते नशीब समजावं अशी नाशिककरांची परिस्थिती आहे. कारण आज दुसऱ्याच दिवशी नाशिककरांना दुधापासून वंचित राहावं लागलं. काही ठिकाणी 70 रुपये लिटरनी दूध घ्यावं लागलं. अनेक ज्या डेऱ्या आहेत त्यांच्या गाड्या इथपर्यंत पोहोचू शकल्या नाही. आणि इतकंच नाही तर विशेषतः ज्यांच्या घरी लग्न आहे, ज्यांच्याकडे मोठे कार्य आहेत, ज्यांच्याकडे केटरच्या माध्यमातून दूध आणि त्याच्या संबंधित पदार्थ केले जात आहे, त्यांची सर्वात मोठी कुचंबना आहे. कारण आज एका डेअरीवर सुद्धा शेतकऱ्यांनी हल्लाबोल केला ग्रामीण भागातल्या. आणि ती मुख्य डेअरी आहे, तिला या ठिकाणी दूध वाटपाला बंदी केली. अनेक केटरचं दूध जे पुरवठा होणार होतं
ते रोखून सातपूर आणि इतर महिरावणी या सगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांनी केटरचं दूध सुद्धा उलटं केलं. त्याच्यामुळं लग्नाच्या पंक्ती सुद्धा आता दुधाच्या विना, चहाच्या विना किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या विना होतील अशी उद्याची परिस्थिती आहे.